उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरनार येथे आयोजित सभेत देवळाली मतदारसंघातील महायुतीतील संभ्रम दूर केला। सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांना दिलेला एबी फॉर्म अवैध असल्याचं जाहीर केलंय। या घोषणेमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज अहिरेच असल्याचं स्पष्ट झालं। गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत गोंधळामुळे कार्यकर्ते आणि मतदार संभ्रमात होते। मात्र पवारांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता आली। सरोज अहिरेच यांनी आज देवळाली गावातील गांधी पुतळा, शनेश्वर महाराज मंदिर, मारुती मंदिर, पाराचं गणपती अशा ठिकाणी दर्शन घेऊन सरोज अहिरे यांनी प्रचार दौरा केला। या प्रचार दौऱ्यात साठेनगर, मौलाना आझाद रोड, गांधीधाम, भागवत गल्ली, बाजारपट्टी, मोहम्मद दिया चौक आणि थोरात चौक या भागात उमेदवार सरोज अहिरे यांनी मतदारांशी संवाद साधला। तसेच विकासाच्या अजेंड्यासाठी साथ द्या, मी देवळाली मतदारसंघात विविध विकास कामं करण्यासाठी कटिबद्ध आहे, मतदारांचा पाठिंबा मिळवून पुन्हा विधानसभेत जाण्याची माझी इच्छा आहे अशी त्यांनी सांगितलंय। यावेळी सरोज अहिरे यांनी विरोधकांना काय समजणार, पक्षनिष्ठा म्हणजे काय असतं असं सांगत विरोधकांवर जोरदार टीका केली। मध्ये कमळ चिन्हावर देवेनीताई आहेत, राहुल भाऊ आहेत, सीमाताई हिरे आहेत, त्यांना मदत करा हे आव्हान जाहीररित्या केलेलं आहे। जिथे मालेगावला भुसे साहेब असतील, तिकडे कांदे साहेब आहेत, नांदगावला तिथे धनुष्यबाण चिन्हावर आहेत, तिथे आम्ही मदत करायची आहे। माझं नातं खूप मोठं नातं होतं हे नांदगाव मध्ये आहे, माझ्या आईचं माहेर आहे। आमचं काम पक्षाच्या माध्यमातून महायुतीचं हे खंबीरपणे सुरू आहे। त्याच्यामुळे जे पक्षाचे आदेश आहे ते त्यांचं आम्ही पालन करतो आणि तेवढी समज ही आपल्यामध्ये पाहिजे, कारण कुठलेही पक्षात काम केलेलं नाही। आधी कुठेतरी एक महिला अध्यक्ष पद म्हणून भारतीय जनता पक्षाचं घेतलं आणि त्या पदाचा राजीनामा न देता किंवा त्या सदस्यत्वाचा राजीनामा न देता अचानकपणे उडी मारायची आणि शिवसेनेचा एबी फॉर्म घ्यायचा। त्यांना काय समजणार आहे पक्षनिष्ठा किंवा पक्ष काय असतो ते? नाही, पण हे सगळं झालं, आज एक दिवस बाकी आता प्रचाराला, अजूनही हा सगळा घोळ आहे। अनेक शिवसेनेचे पदाधिकारी त्यांचा उघडपणे प्रचार करतात। मी तेच सांगितलं की मी फोडाफोडीचं राजकारण केलेलं नाही। त्यांनी तरी आमच्या बरेचशा लोकांना संपर्क साधला आणि त्यांची माती भडकवून त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला, पण माझे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी खंबीरपणे माझ्या सोबत आहेत। परंतु शिवसैनिकांना फोडणे एवढी मी मोठी नाही, त्यांना खूप समज आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना घेऊन जर एकनाथ शिंदे साहेब चाललेले आहेत तर त्यांच्या आदेशाचं शिवसैनिक पालन करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे। या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील करण्यात आली होती, त्याचं पुढे काय तुम्हाला काही सूचना करण्यात आल्या आहेत का? अहवाल सादर झालेला आहे। कुठेही मी धनुष्यबाणाचं चिन्ह वापरलेलं नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेब हे मी महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे, हे आपण मोदी साहेबांच्या जाहीर सभेतही बघितलं। काल आपल्याला पत्र आलेलं आहे, शिवसेनेचा जाहीर पाठिंबा आहे, म्हणजेच अधिकृत कोण आहे तर मी आहे। म्हणून मी माननीय एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादांचा फोटो घेऊन या मतदारसंघामध्ये फिरते आहे आणि तो माझा अधिकार आहे। चिन्ह त्यांचं मी कुठेही वापरत नाही, तसा अहवाल निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे आणि क्लीन चिट त्या बाबतीत मिळालेली आहे। तुम्हाला वापरता येत नाही? हे बघा, जर अन्याय जर माझ्यावर झालेला असेल तर जनता बघते ना। अहो, आज खूप सुज्ञ झालेले आहेत लोक। या प्रचार रॅली दरम्यान महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।